चला आज कितवा भाग आहे स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 47. चला पहिला प्रश्न वाचा. काय लिहिलंय बघा बरं. 51 ते 75 या संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्येची बेरीज. टीचर मी सांगू? सांगा. मूळ संख्या सांगू? हा सांगा. 51 ते 75 पर्यंतच्या मूळ संख्या सांगायची. 53 51 53 51 नाही. 51 नाही. मग थांबा कोणी बोलायचं नाही. काय काय सांगायचं. मी सांगू? हा सांग. 53. हा 53 हा परत 53 नंतर कोणती आहे मूळ संख्या बोला. 53 हा 59 61 काय काय सांगा मागं म्हणू नका. हा आता थांब. नाही 63 संख्या आहे. 67 टीचर मी सांगतो. एकानं कुणी तर सांगा. टीचर मी सांगू? 67 71 73 71 किती पर्यंत पाहिजेत आपल्याला. 75 71 73. हा थांबा. अशी आडवी बेरीज करूया. उभं बसत नाही. 53 59 अधिक हा 61 67 हा 61 67 71 73 71 आणि 73. चला करा सगळ्यांची बेरीज. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. हा 2 देऊ का. 3 आणि 1 4 4 आणि 7 7 आणि 4 किती झाले. 11 12 12 9 21 21 आणि 3 किती झाले बाळा. 24. हा इथं 24 हातच्या गेला 2 14. 14. आता पोरांनो कशाला 7 आणि 2 14 होतं का बाळा. 7 अरे 14. इथं एका स्थानी फक्त 4 आलेला ऑप्शन निवडा की. कशाला सगळ्यांची बेरीज करत बसायला लागते. बरोबर आहे. एवढं तुम्हाला सिंपल करून दिलंय प्रश्नपत्रिकेला. टीचर मग हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. दुसरं कुठल्याच ह्याच्यात नाही. मग हे फक्त बेरीज 3 आणि 1 4 4 आणि 7 आणि 4 11 11 12 12 आणि 9 किती झाले 21 21 आणि 3 24 4 आला का तिथं. इकडे लक्षात 2 गेला हातच्याला 7 8 9 9 आणि 7 16 16 किती झाले 22 22 आणि 7 28 28 आणि 5 किती होणार 33 33 आणि 5 किती झाले 38. आलं का बघा बरोबर. 384 उत्तर. कळालं का. जरा स्मार्ट वर्क करायला शिकायचं. आणि एकक स्थानची बेरीज ऐका. एकक स्थानची बेरीज बरोबर आली असती तर तुम्हाला एवढं करत बसायची गरज आहे का नाही. चला नेक्स्ट बोला. मी सांगू? हा आता कन्फर्म सांगायचं. टीचर हा, confirm. थांबा. आणि थांब, थांब. आता एकदा मगाशी तुला होता हा 8 प्रश्न. दशक म्हणजे 800 8 दशक म्हणजे 8 टीचर पहिल्यापासून आहे तर 4 4 दशक म्हणजे 400 4. टीचर तुम्ही त्याच्यामध्ये टीचर तसं नाही चुकलं तर आम्ही सांगतो. हा चुकलंच की मग त्याचं. ठीक 4 आहे, दशक आता मी. म्हणजे 400 कसं टीचर होणार? हा थांबलेला काय- बोलतो. 40 गुणिले 80 हा 40 गुणिले 80. हा पुढे किती येणार बरोबर 32. 32. कारण ह्या 2 शून्य अशी दिसले आणि 832 आणि 832. हा म्हणजे ऑप्शन नंबर कितवा बरोबर आहे. टीचर थांबा चुकलं. हा उत्तर 320 हा. दशक. कारण तिथं 3200 आपण लिहिलं बरोबर आहे का. उत्तर 3200 आलं पण ऑप्शन बघायला पाहिजेत ना कोणता इथे. 320 पुढे काय दशक. विचारलंय त्यांनी दशक. ह्याच्यातलं म्हणजे किती दशक. आता तुम्ही 3200ला टिक करतच होते. जर होय. व्हायचं वाचलं नसतं तर चुकला नसता का होय, नाही. टीचर तुम्ही हा. फसवायला तर मला समजलं असेल. समजलं होतं की पण तुम्ही काय म्हणताय बघायला नको का. सगळं मीच कसं म्हणून म्हटलं बघूया काय आठवण करतील का नाही. 3200 लिहिलंय का म्हणजे 3200 म्हणजे किती दशक होणार 320 320. आणि हा वरचा एक शून्य म्हणून 320. कारण इथं काय विचारलंय चौकटीत काय येणार आणि पुढं दशक म्हणजे 320 दशक. आलं का लक्षात. कळालंय का नक्की. चला घ्या नोट डाऊन करून आता व्यवस्थित. आता एक काम करायचं मला 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या एकदा म्हणून टीचर मी दाखवा. सांगू? 2 टीचर 3 पहिल्यांदा 5 7 11 13 हा सांगा. हा 2 3 5 7 17, 18 19 17 19 20 21 31 32 33 34 35 36 चला, पण असं उपयोग करता आला पाहिजे का नाही पटपट. या, नोट डाऊन करून घ्या पटकन. हो, जा. चला घ्या 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 बरोबर. आता वेळ बचतीसाठी कसं करायचं आलं का लक्षात. एकक संख्यावरनं सुद्धा आपण काढू शकत होतो. पटकन एकदा हाताखालून घालवा. सगळ्या मूळ संख्या काढा बरोबर बरोबर.
लिहा पटकन लिहायचं. एका मिनिटाच्या आत बरोबर लिहून घ्या. झाले की सांगा मला. टीचर झाल्या. आता जोडमूळ संख्यांच्या जोड्या पण लिहा की तेवढ्या. जोडमूळ म्हणजे माहिती आहे ना, ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो अशांना जोडमूळ म्हणणार. लिहून घ्या बरं त्या. झाल्या गावरावरा पटकन. झालंय का बाळानो? झालं का? बोर्डवरचं इरेज करू का? नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ए बाळानो, बोर्डवरचं इरेज करू का? करू का? जोडमूळ करायची. हा. जोडमूळ नेक्स्ट वाचा प्रश्न काय दिलाय तिसरा बघा बरं. 2379 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा आहेत? बोला काय करायचं सांगा. हा काय करूया? टीचर कोण सांगू द्या, नंदा सांगू द्या. हा सांग बाळा. हा काय वाटतं सांगा. ज्यांना 2379 2300. हा 2379 भागिले 50. छान. मग लावा भाग मला आणि सांगा. 2 आता 5 आपला 50 पाडा पाठ आहे का? टीचर मी सांगू कसं ते? थांब एक ऐकान सांगायचं. दुसरं पुढचं तू सांगायचं. ए बाळ बोल. ए राणी. हा सांग. हा सांग तू भाग कसा लावू मी सांगते. पहिला भाग किती जाणार सांग. 50 चा पाडा किती पाठ. पर्यंत मी सांगू? टीचर हा बोल. 50 5 250. हा छान. हा हा नाही. टीचर मी सांगू? 50 पाठव म्हणजे. टीचर हा, 50 थांब. हा बोल. हा बोल ना. 50 पासून. 50 सांग एक 300. पण इथं तर 237 आहे बाळा. मग 237 टीचर मी सांगू आता. हा बरं बोल किती जाणार सांग. 50 चौक 200. हा 50 चौक 200. हा किती राहिले सांगा. 7 3 आणि वरचे 9. हा आता सांगा कितीनं भाग जाणार. 50 7 350. हा 50 7 हा बरोबर. 50 7 350. हा सांगा किती येणार खाली. 9 हा 9 आणि 7 8 5 गेले 2. 2 बरोबर आहे का. 29 बाकी आली. मग तुम्हाला काय विचारलंय. 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येऊ शकतील? 47 नोटा येतील व 29 रुपये येतील. हा 47च्या नोटा झाल्या. 47 रुपयांच्या नोटा झाल्या. आणि नाणी किती झाली सांगा. 29 म्हणजे सुट्टे काय असतील त्यांच्याकडे ते पैसे बरोबर का. हा नोटा फक्त आपल्या 50 रुपयांच्या किती झाल्या तर 47 आणि नोटा. 29. हा मग वरचं काही चिल्लर असू दे नाही तर काही कसं गासे ना बरोबर का. आलं का लक्षात बाळांनो. कळालंय का. फक्त आपल्याला महत्वाचं काय होतं किती 50 रुपयांच्या किती नोटा आहेत. त्याला भाग लावायचं कळालं का. 50चा पाडा तयार करायचं कळालं का. तुम्ही सांगायला लावायचं नाही. 5चा पाडा म्हणा 6चा पाडा म्हणा. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. चला बोला आता सांगा पुढचा. हा नेक्स्ट नंबर कोणाचा आहे बोला. मी हा 9 तास 41 मिनिटं बरोबर किती मिनिटे झाली. काय करणार सांगा. मी सांगू आता टीचर. हा, मी शिकवते तसं काय करते मी ते मला सांगायचं. टीचर सांगू 1 तास म्हणजे 60 मिनिटे. हा काय लिहिणार. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. हा 9 तास 9 तास म्हणजे 60 गुणुले 9. 60 गुणिले 9 किती झाले. 54 हा 45 540 मिनिटे. 9 तास म्हणजे 540 मिनिटे आणि झाले. 41 त्याच्यात मिनिटे बनवायचे म्हणजे 45 अधिक 41 किती झाले सांगा. 1 8 1
2 मिनिटं म्हणजे 1 सेकंद 120. जमेल का असं करायला? हा. हे आता ते सेकंदाचं पण लिहून घ्या, परत असं वाटायला नको घे. बरं मला सांगा बाळांनो, एका तासाचे सेकंद किती होणार? सेकंद हा. 36. एका तासाचे. टीचर मी सांगू? हा. थांबा 2 मिनिटं. एका तासाचे हा. 1200. 1200 कसं काय चुकलं? 3,700. हा म्हणजे 36 ग. टीचर मी कसं ऐका कसं 12 ऐका लिहिलं कसे सेकंद झाले बघा. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. बाळा तुझं चुकलं होतं. 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि परत 60 ला अजून 60 न गुणायचं म्हणजे मग ते तेवढं मिळतं सेकंदामध्ये. आलं का लक्षात? असं सेकंदाला रूपांतर. बरोबर आहे की तुझं कुठं चुकलं? खरं अंदाजानं गोळी नाही मारली टीचर, बरोबर आहे. अंदाजानं नाही. तुम्ही मला टीचर करून घेतलेलं असं तो माझ्या प्रश्नपत्रिकेत चुकल्या लागणार. हा बरोबर. हा तेव्हा एकदा टीचरने चुकलं. सांगितलं 1200 सांगितलं होतं तर नाही तू 36 सांगितलं 36 सांगितलं होतं. पहिला 36 सांगितलं, मग मी मला वाटलं की त्यानं अंदाजानं सांगितलं का, पण त्याच्या लक्षात आहे तेव्हा एकदा चूक झाली होती त्याची आणि मी त्याला बोलवून घेऊन सांगितलं होतं तेव्हा ते त्याला आठवलंय त्याला असं आहे. पण बाळा तिथं लिहून ठेव. 1 मिनिट लिहि अगोदर, मी सांगते तुला तसं सगळ्यांनीच लिहा. 1 तास बरोबर डॅश डॅश सेकंद असं करा. 1 तास बरोबर डॅश डॅश सेकंद. मग कसं लिहिणार? खाली लिहा आता. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. सॉरी 1 तास बरोबर 60 मिनिटे लिहा अगोदर. 1 तास बरोबर 60 मिनिटे आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद 7 सेकंद बरोबर का? म्हणून खाली लिहा मग. 1 तास बरोबर 60 गुणिले 60 करा. 1 तास बरोबर 60 गुणिले 60 60 गुणिले 60 मध्ये वरचे 002 आल्या का? होय. आणि 6 6 36. कळालं का नक्की? चला ते 36 सेकंद लिहिलं. हा कळाले का बाळांनो? हो. चला आता घ्या व्यवस्थित नोटां करून बोर्डवरचं. घ्या व्यवस्थित नोट करून. चला झालं की सांगा पटकन. हा लगेच कसं झालं रे? हा शिकवत असताना अजिबात लिहायचं नाही काय? हो की मग काय झालं मग आता? सगळं कशाला लिहायचं? अजून काय पाहिजे बाळा? मी समजावून दिलं ना. मग सगळं काय बोर्डवर लिहित बसायचं का मुला? दिलंय ना मी बाळा बाकीचं लिहून सगळं दिलंय की नाही सांग बरं. मग अजून काय पाहिजे तुम्हाला? सगळं कशाला बोर्डवर समजून द्यायला लागतं सांगा? तुम्हाला सांगितलंय म्हटल्यावर म्हणलं आता कशाला राहू देत. आलंय का लक्षात? बोलत बसायच नाही. आवरा पटकन. करू काही रेस 50 न भाग लावायचं बाळा. कळालं का? मग अशी चुकलं होतं बघ. दीदीला चुकलं होतं की नाही? आता कळालं नाही. तिला भाग लावायचं आलं नाही ग. म्हणजे भाग लावायचं खरं तिला एक्झॅक्ट समजे ना. 5 न लाव का 6 न लाव बाळा. करून बघायचं ग. बरोबर का? कोणती संख्या मोठी येते तिला खरं गडबडली. चला नेक्स्ट वाचा. 5वा प्रश्न काय दिलाय बघा बरं. पूर्ण करा. बोला कसा करणार सांगा. थांबा जरा विचार तर करा. हा बघा बघा. पहिला फरक बघा. वजा की बरं बघा तुम्ही. फरक बेरीज आहे का? गुणाकार आहे? भागाकार आहे का? असं काहीतरी बघा घे. नुसतं त्या संख्यांकडे बघून चालणार नाही. विचार करा त्याच्यावरती. करून बघितलं काय आता पुढचे बघायला लागले. अरे केल्याशिवाय कसं करणार? बघायला बघून नाही चालणार त्या संख्या. पुढे लागतंय का? ठीक आहे. हा बोला. हा सांग. 520 अधिक 25 545. 520 अधिक किती? 25. 545. 545. हा 570 वजा 545 25 मग अधिक ह्याच्यातच 25 कर ना. म्हणजे 5 आणि 5 10 4 आणि 2 6 आणि 1 7 570 अधिक 570 मध्ये अधिक 25 मिळवा. म्हणजे 5 7 आणि 2 9 आणि 5 किती आलं वाटतं? 595. मग तुम्ही असं कधी बघायचं? कधी बघणार? किती मिळवल्यावर पुढची संख्या येत्या त्याच्यामध्ये किती फरक आहे बघायला पाहिजे का नको सांगा. झट 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 डोक्याला जर
बघायचा, वर्ग संख्येत का, घन संख्येत का, काय संख्या, पेन खायचं नाही बाळाला. चला पुढे वाचा प्रश्न. तोंडात बोट घालायची नाही ते. हा नाही घालायचं तोंडात बोट. हा मैत्रिणीने प्रत्येक 38 रुपये प्रमाणे 6 वह्या व प्रत्येकी 23 हा ऐका, वाचा म्हटल्यावर लगेच वाचायचं. वाचायला सगळ्यांना येतं. प्रश्न काय आहे तो कळणं गरजेचं आहे. बोला, मैत्रिणीने प्रत्येकी 38 रुपये प्रमाणे 6 वह्या म्हणजे किती रुपयाला खरेदी केल्या मग सांगा. सगळा प्रश्न वाचाय की नंतर ते हा, एवढं सांगा. करेल. नाही अर्ध अर्ध करत जाऊ. 38 गुणिले 6 किती होणार सांगा. आधी तुम्ही सांगितलं त्यांची. हा होय की बरं. हा 38 गुणिले 6 सुद्धा किती होणार. 6 8 48, 48, 4. 4. हा 19, 21, 22, 22, 23, 18, 22, 228 रुपये झाले का. कशाचे. फक्त 6 वह्या घेतल्या. व पुढचं वाचा. प्रत्येकी 23 रुपये दराने 3 पेन खरेदी केले. हा म्हणजे काय करणार सांगा. थांब बसा. हा काय करणार बाळा सांग. काय करणार. 23 गुणिले 3. करणार. 23 गुणिले 3. कधी करणार का भागून येतो. अरे एक पेन. हा 23, 69. 69 हा गुणिले 3 69. आलेलं 23 रुपयाला बाळा कळून घे रे, समजावून घे. असं करू नको अंदाजानं उत्तर नाही द्यायचे. 23 रुपयाला 23 रुपये दरानं 3 पेन आणले. ह्याचा अर्थ एका तुझ्याकडेच मी पैसे दिले आणि तुला म्हणलं की बाळाचा दुकानात 3 पेन घेऊन यायचा. मग तुला 23 रुपयाला 1 पेन पडला तर तुला भागायला कसं सांग बरं. भागल्यावर किती होऊन जाईल ते. मग आलं का लक्षात. त्याच्यामुळे 23 ला 1 पेन म्हणजे 23 गुणिले 3. किती आलं नक्की ना. करायला नको ना. 8 आणि 8 16 आणि 1 17 आणि 9 आणि हे 297. ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर आहे. तिसरा. हा घ्या आता. पोरांना नुसतं वाचायला आलं म्हणजे सगळं होत नाही. तो प्रश्न नीट वाचून त्याला सोडवता आलं पाहिजे. काय सांगितलंय काय नाही ते ऐका. जर मी तुम्हाला असं इथं सांगितलं असतं प्रश्नामध्ये की तुम्हाला एकूण मी 400 रुपये दिले आणि एवढं एवढं खरेदी केलं तर मग तुम्ही शिल्लक किती रुपये आणले. मी काय तर विचारायला लागली. असं सांगितलेलं कळत नाही. एकदा लक्ष दे म्हणून सांगितलेलं. हा किती येणार सांग बरं. काय करायला पाहिजे. काय म्हणलास टीचर. मग एवढा वेळ लक्ष कुठं होतं. लिहून घेत नाही. शिकवायला लागल्यावर ऐकायचंच ना. इथं 297 रुपये आलं का. मी तुमच्याकडे 400 रुपये दिले असते तर तुम्ही मला किती रुपये आणून दिले असते माघारी. का दिलंच नसतं काही. किती रुपये आणून दिले असते. आज तोंडी जमलं पाहिजे की. किती रुपये आणून दिले असते. अरे एवढा वेळ नाही लागत. नाही वजाबाकी इतकं करायची गरजच नाही. 103 मग इथंच कळत होतं ना. 97 मध्ये 3 म्हणजे 300 आणि वरचं 100 400. मग इथं तोंडात बोट घालू नको. असं कळायला पाहिजे होतं नव्हतं. मग तरी पण उगाच वजाबाकी करत बसायची ना. तोंडी येत असताना पण. चला करा आता. घ्या नीट नोंदवून व्यवस्थित करून. त्याच चुका परत करू नका. प्रश्न कुठे आहे रे. प्रश्न कुठे आहे. सेकंड वाला प्रश्न कुठे लिहिलाय. 6वा. बर ए बाळा तू का बसलायस रे. ए का बसलायस तू. ते लिहून घे. बसू नकोस. पेपरला काय लिहून येणार आहेस मग. हा बाळा वही दे तिला दुसरी. मोकळं यायचं नाही रे. हा तर पेन्सिल आहे का. पेन आणलेस का. दे का. पेन्सिल दे. किती पेन्सिल. ए बाळांन झालंय तुमचं सगळ्यांचं. झालं की सांगा आणि समजावून घ्या. नुसतं घ्या म्हटल्यावर घ्यायचं नाही.
नेक्स्ट घ्या. समजलंय का सांगा, काय शंका आहे का त्याच्यामध्ये? खरं समजलंय का? हा. एकावरून अनेकाची किंमत काढताना काय करायचं? गुणाकार का भागाकार? एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार आणि अनेकावरून एकाचे भागाकार. हा. सूर ओढताय का कसं? आणि जर आकृतीबंधाला विचार करायचा, बेरीज आहे का, वजाबाकी आहे का, किती मिळवल्यावर तिथे येते, कोणाच्या घन संख्येत का, वर्ग संख्येत का. चला नेक्स्ट घ्या 7वा. आता 7वा प्रश्न वाचा बाळानो. काय लिहिलंय वाचा पटकन. 75च्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान विभाजकातील फरक किती? बोला काय करायला हे लागेल पण तिला? सांगू दे. कुणाला येतंय त्यांनी बोर्डवर करायचं त्यांना विचारते मी. कोण पण सांगू द्या. हा बोल बाळा. हा बोल सांग तू. 75चे सर्वात लहान विभाज्य म्हणजे 1. हा विभाजक म्हणायचं बाळा. हा एक. विभाजक म्हणजे 1. हा बरोबर आहे. हा आणि सर्वात मोठा हा सर्वात पण बरोबर आहे की सर्व. हा विभाजक म्हणजे 75 ग. त्याला त्यात स्वतःच भाग जाणार ना, म्हणजे सगळ्यात मोठा 75. हा आणि दोन्हीतला फरक कितीचा? 74चा. हा कारण 75 वजा 1 केलं म्हणजे 74. छान असं समजलं पाहिजे बघा. कळालंय आता व्यवस्थित. सर्वात लहान विभाजक हा लागा 1 आहे तो. समजावून घ्या रे बाळानो. कळालंय बघितलं आता. सर्वात लहान विभाजक किती येणार? सर्वात लहान विभाजक बरोबर 1 आणि सर्वात मोठा 75. सर्वात मोठा बरोबर 75 आणि पंचोनीतला फरक विचारलाय म्हणजे 75 वजा 1 किती? 74. ऑप्शन क्रमांक किती येणार? तिसरा. चौथा. सोडवा. आले का लक्षात आता? बोला विभाज्य म्हटल्यावर काय असतंय? विभाज्य. हा त्याला म्हणजे कोणत्या विभाज्य त्याला म्हणजे- भाग देणाऱ्या कोणत्या कोणत्या संख्या आहेत? आणि विभाजक म्हणजे विभाज्य म्हणजे काय सांग? अरे पाडा लिहायचा. हसताय काय? पाडा लिहायचा. 75चा म्हणजे विभाज्य. त्याच्या पट्टीत असणाऱ्या संख्या म्हणजे विभाज्य. आणि विभाजक म्हणजे त्याला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्या घ्यायच्या. लिहा तिथं. आता काय किती वेळा सांगायचं रे? विभाजक. लिहा तिथं विभाजक कशाला म्हणायचं ते. आता हे विभाजक कसं शोधलं बघ? त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते बघणे. संख्येला कोणकोणत्या किती वेळा लिहून घेतोयस बाळा? तरी पण परत तीच परिस्थिती. लय वेळा झालंय हे. कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते म्हणजे विभाजक. बरोबर का? आणि त्याचे पट्टीतल्या म्हणजे विभाज्य. विभाज्य म्हणजे थोडक्यात त्याचा पुढे पाडा लिहायचा. हे लक्षात ठेवा. विभाज्य म्हणजे त्याचा पाडा लिहित जाणे. विभाज्य म्हणजे त्या संख्येचा पुढे पाडा लिहित जायचं. म्हणजे तिथं विभाज्य तुम्हाला मिळून जातील. त्याच्या पट्टीत येणाऱ्या संख्या लिहिणं म्हणजे थोडक्यात विभाज्य झालं म्हणायचं. झालं? आलं का लक्षात आता? सर्वात लहान विभाजक कोणता आला होता? 1. सर्वात मोठा विभाजक 75 कारण त्याला दुसरं कुणीच नाही भाग जाऊ शकत. बरोबर का? हा सांगा आता मला इथं. एका आकृती मैदानाची लांबी 18 मीटर असून रुंदी लांबीच्या निम्मट आहे. तर त्या जवळ मैदानाचे क्षेत्रफळ किती? हा बोला. मला स्पष्टीकरण पाहिजे व्यवस्थित. हा टीचर मला कळलं. चल, तुला कळाले की नाही? कधी कळायचं? टीचर चला कळलं. सांग. संगीनंदिनी जेवढं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. बर. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ बरोबर काय? लांबी गुणिले रुंदी. हा सांगा पुढं. आता 18 मीटर लांबी आहे. हा बर छान. हा आणि 18च्या निम्म म्हणजे 9. छान. कारण असं- निम्मट म्हणजे निम्मट सांगितल्या. हा. म्हणून 9 येणार. रुंदी 9. हा टीचर छान. असं असतं. असं ऐका. असं एक्झाम्पल तुम्हाला समजलं पाहिजे. हिला कसं लक्षात आलंय? नुसतं निर्मळ वाच म्हटल्यावर माझं फक्त पुढचं आलेलं का आलेलं नाही? यायलाच पाहिजे. यायलाच लागतंय. हे तर रुंदी लांबीच्या निमपट आहे. म्हणजे तिथे दुप्पट पण विचारू शकतील की लांबी 5 असेल तर रुंदी किती? असं हो ना. म्हणूनच तर नुसतं एक्झाम्पल वाच म्हणल्यावर वाचलं नाही पाहिजे. असं
उंचीच्या लांबीची बेरीज किती येणार मग बेरीज इथं? 72. 72 येणार. टीचर सांगू आयताची परिमिती हा. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी छान. 2 लांबी अधिक कंसात रुंदी. नाही हा. टीचर. होय टीचर. कंसात. हा आयताची परिमिती ही पण येऊ शकते 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी छान. ठीक आहे, टीचर, हा, असं चालू पण येऊ शकते. शकते. हा. आता जर आयताकृती मैदान काढलं त्याच्या 18 18 32 ते झालं 18 18 32 18 36 आणि 36 आणि तिथलं 9 9 18 36 अधिक 18 हा तरी पण चाललं असतं. हा 2-3 प्रकारे काढू शकतोय. 2 लांबी किती दिल्या इथं? 18 आणि अधिक हे आलेलं 9. 18 9 किती झाले? 18 9 9 9 18 17 7 27 हा 27 गुणिले 2 म्हणजे किती येणार? 54. बरोबर का? म्हणजे परिमिती असती तर 54 मीटर आली असती. आलं का लक्षात? जर विचारलं असतं तर. घ्या आता व्यवस्थित नोट डाऊन करून. काय सांगत्या बाळा? लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे बघ. काय चुकतंय बघ. सारख्या सारख्या चुका अजून पण व्हायला नको तर. चला अजून कोणाच काय झालं का? आयताला चारही बाजूंची बेरीज केली तरी सुद्धा चालू शकते. तरी पण तुमची परिमिती निघणार, काही प्रॉब्लेम नाही. टीचर त्या बोला पण की. रुंदी काढली का नाही हा. त्या पण अशी पण काढू शकतोय 18 भागिले 2 नाही. हा 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 होय होय निमपट म्हटल्यावर हो चालते की. हा असं आकलन व्हायला पाहिजे की गणित असं आणि टीचर असं पण कसं लिहू करू शकतोय शकतोय. की हा. 9 दुने 18 हो ना. म्हणून तर आपल्याला कळायला पाहिजे की कसंही त्यांनी फिरवून विचारलं तर तुम्हाला हे कधी कळतं? सारखं सारखं एक्झाम्पलचा सराव होऊन एक्झाम्पल ऐकल्यावर कळतं. सारखी सारखी लिहून ऐकून सराव होतो. 1-2 गणित सोडून होत नाही त्यानं. नीटले अक्षर चांगलं काढा बाळानो. ए श्क, श्क, श्क. काय रे? ऐ, टीचर सारखं लिहायला वाटली घरी नाव सांगणार. बाळान झालं का तुमचं? शिकवत असताना नाही लिहायचं. शिकवून झाल्यावर बाळा लिहायचं. गणित तेवढी माझ्यासोबत लिहायचे. उत्तर जेव्हा सांगते तेव्हा समजावून दिल्यावर मग लिहायचं. डोक्यात जाणं गरजेचं आहे का वहीत उतरणं महत्वाचं आहे? सांगा बरं. आता विभाज्य विसरू नका सांगते. आणि उद्या लय छडी देणार खरं. विभाजक म्हणजे कोणी कोणी भाग जातो ते बघायचं. आणि तुम्ही तिथं दिलायचं बघा परत साधं लक्षात ठेवा गे रे. विभाज्य म्हणजे त्याचा पाडा लिहित जाणं पुढं. आता तर लक्षात राहील का? विभाज्य जला ये जोडायचं. विभाज्य आणि विभाजक म्हणजे कुणी कुणी भाग जातो ते बघायचं. आणि 1 न सुद्धा जातो आणि त्या संख्येनं सुद्धा स्वतःला भाग जातो. त्याच्यामुळं 1 पण येणार त्याचा विभाजक आणि 75 सुद्धा त्याचा विभाजक येणार. आणि आता इथं 75चा विभाज्य सांगितलं असतं तर 75चा पुढं पाडा लिहित गेलो असतो. तुम्ही तिथं 2 कंस 18 लिहून दिले बघा. हा. त्यात मी असं केलं काय 18 9 27 27 आणि 54 बरोबर आहे की. मग तसंच करायचं की कंचे भागोव्यव प्रमाणे पहिल्यांदा कंस सोडवून घ्यायचा. 18 9 27 27 गुणिले 2 केले की ऑटोमॅटिक 54 येणारच ना. तिथं चिन्ह नसते म्हणजे ते गुणवलेच असते. हा ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं चिन्ह नाही म्हणजे ते गुणाकाराचं असतं. ते समजायचं कधी. चला घ्या नेक्स्ट. झालंय ना सगळ्यांचं? हो. वाचा. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते हा. त्या त्रिकोणाला काय म्हणतात? काय टीचर मी म्हणतात? सांगू काय म्हणतात सांगा. ज्या त्रिकोणाच्या टीचर मी सांगू बोल बाळा काय म्हणतात सांग. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते. समभुज त्रिकोण. मग टीचर कारण बरोबर आहे का? मग चुकीचं का अगोदर सांगितलं सांग बरं. टीचर समभुजी का सांगू का? हा. सम म्हणजे समान रे आणि भुज म्हणजे बाजू. बाजू हा. आणि त्रिकोण हा सर्व त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात म्हणून त्याला समभुज त्रिकोण असं म्हणतात. आलं का लक्षात? हा. आता मला सांगा काटकोन त्रिकोण कोणाला म्हणायचं सांगा. काटकोन त्रिकोण तो काटकोनासारखा असतो ना. आपण टीचर पाठ केली की डेफिनिशन. हा
मग सांगा की. काटकोन त्रिकोण ज्या काटकोनाचा ज्या एक त्रिकोणाचा ज्या एक त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. कसं काढणार सांग. असं काढून आणि दाखव बघू थोडं. काढ. कसं काढणार तर सांग. हा बरोबर आहे की. आणि चिन्ह कुठं द्यायचं, चिन्ह कुठं द्यायचं, ते काटकोणात असतंय ते. ठीक आहे आता मी घेऊ. हा, बघूया. हा तसं चौक तसं गोल नाही द्यायचं बाळा, चौकोन द्यायचं ना. ठीक आहे समजलं ना. हा. मोठा काढशील का नाही? बरोबर असू दे असू दे. हा 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 बरोबर छान. चला बसा. आले का लक्षात आता काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोण हा किती अंशाचा असतो? काटकोन त्रिकोण हा 90 अंशाचा अंशाचा असतो. असतो असा. हा, आणि इथं असं चिन्ह द्यायचं, त्याला काटकोन त्रिकोण म्हणायचं. बरोबर का? एक कोण काटकोन म्हणजेच 90 अंशाचा असतो. पुढचं सांगा आता. समद्विभुज त्रिकोण कोणाला म्हणणार? ठीक आहे समज विभाजी मी सांगू. सांगा. समान दोन बाजू असणारा त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान समान असतात, असतात, त्या एक बाजू त्रिकोणाला आणि एक वेगळी. बाजू फक्त वेगळी असते, त्यांना कसला म्हणायचा? समद्विभुज त्रिकोण. चला पुढचा विषमभुज ठीक आहे सांगा. सर्व विभाजी काढून दाखवू का मी? हा विषमभुज सांगा अगोदर कोणता असतो तो? सर्व विषमभुज बाजू त्रिकोण. वेगवेगळ्या. हा सर्व विषमभुज बाजू आता ही जी बाजू असते तर दुसऱ्याची कशी असणार वेगळी असणार. हा प्रत्येक बाजू असमान, एकही बाजू समान नसते म्हणून त्याला विषमभुज त्रिकोण असं म्हणायचं. चला वाचा पुढचा प्रश्न. 2 3 5 0 9 4 यापैकी कोणतेही 4 अंके उंच तयार होणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती? हा बोला. सांगा कुणाला येते त्यांना हात वर करायचा. 4 अंकी सर्वात मोठी सांगितली. मला येते टीचर. बोल. 8 9 छान. हा 5 व्हेरी गुड. हा टीचर हा पर्याय येते 9543. हा. चला बस बस खाली. हा 4 हा आणि पुढं 3 झालं. नंतर आले टीचर बघा, सांगितलं काय ठा? ऑप्शन 1. ठेव का? 8 इथं नाहीच आहे आणि आपल्याला ऑप्शन मध्ये 8 दिलाय. चुकला का बघा? टीचर आपण असं ऑप्शन वरनं टीचर कोणतं काढायचंय. काढायचं? पुढच्या अंक म्हणतात म्हणून ते सांगितलं म्हणजे इथं आहे त्याला टिक केली पण 8 अंक नाही येत तिथे. हा. तरी आपण गेला. आता टीचर ह्याच्यापैकी ही सर्वात लांब जाईल त्यामुळे आपण गेला. 9543 मोठं ते 34 मोठं म्हणून 43 हा, मोठं. हे option टीचर करा. कुणाकुणाला समजलं नाही का नाही ते चौथा पर्याय सांगणार. हा, लहान आहे ती. पण ती सगळ्यात लहान संख्या होणार ना खरं. हो, लहान हो. पण नाही म्हणजे वेगळीच होतं ते. लहान पण नाही म्हणता येणार कारण हा 59 आहे ना त्याच्यामुळे लहान झाली सगळी. 3459 ही तर लहान झाली. टीचर आणि- 6 अंकी सांगितली असती मोठ्यात मोठी हा तर 9 5 4 3 2 0. हा छान. असं सुद्धा कळालं पाहिजे. बरोबर का? आलं का लक्षात? सांगते 1 2 3 4 5 6. कळालंय का? बरं मला सांगा आता ह्याच्यापासून लहानात लहान 6 अंकी संख्या कोणती तयार होईल? लहानात लहान लहानात टीचर आता टीचर आता मी सांगतो की टीचर सांग, हा, सांग, सांग, हा. टीचर आता मला विचारायचं 3 4 5 9 2 0 3 4 5 9. जर आपण टीचर शून्य पहिला घेतला हा. तर त्या संख्येला 5 अंकी होणार. 5 अंकी होणार. हा 5 अंकी होणार. म्हणजे 5 अंकी. छान छान छान. असं कळालं पाहिजे का? आता शून्य मला बघा विचारायचं. छान. असं लक्षात कारण ठेवलंय. बरं शेवटचा झालं. किंवा दुसरा शिकवण्यालाच शून्य माझं चालतो. सार्थक केलंय. तुमच्या लक्षात राहिले मी शिकवलेलं शून्य अगोदर घ्यायचा नसतो वगैरे ते. छान. म्हणजे कळाले. आता तू सांग मोठ्यात मोठी सांगते संख्या कोणती तयार होईल? मोठ्यात मोठी 9 हा 5 हा 4 हा 3 हा 2 हा 0. 0. हे 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली. झाली. आले लक्षात? हो. छान. शिकवलेलं कळाले बघा. अगोदरच तुमच्या लक्षात राहिलंय ह्या संख्यावरच. असं सगळ्या लक्षात ठेवलं तर किती छान मार्क्स पडतील सांगा बरं. चला आले का लक्षात? हो चला घ्या बसा खाली आणि नोट डाऊन करून घ्या. बसा खाली. उडी मारून जाते काय वर्गाला बाहेर. चल बस खाली. घ्या 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 पटकन. ए बाळानो घ्या पटकन. वेळ वाया घालवू नका.
ए बाळा लिही ना खाली, लहानात लहान सांख्य संख्या मोठ्यात मोठी, लहानात लहान कोणते तयार झाले ते लिही ना व्यवस्थित. आणि लक्षात ठेवा लहानात लहान कशा तयार करतेत, मोठ्यात मोठे कशा तयार करतेत. ते 4 इंच्या वरचे दिलेत का, काटकोन त्रिकोण, विषमभुज त्रिकोण, ह्यांच्या व्याख्या लिहून ठेवा वहीमध्ये. म्हणत म्हणत लिहायचं रे, म्हणजे परत एक्स्ट्रा अभ्यास करत बसायची गरज नाही लागणार. ही कोण सोडवायचं, प्रश्नच लिहिला नाही. लिहिलायच ना? नको, झाल्याशिवाय काय करणार आहे तेव्हा, सराव कोण घेणार. चला वाचा, 11वा प्रश्न सांगा काय लिहिलाय. इंटरनेट या शब्दाला पर्यायी शब्द कोणता? टीचर मी सांगू? कुणाला येतोय सांगा. मी सांगू. हा सांग. इंटरनेट म्हणजे आंतरजाल, भ्रमणध्वनी म्हणजे हा, इंटरनेट म्हणजे आंतरजाल झाला. भ्रमणध्वनीला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? मोबाईल. संकेतस्थळाला संकेतस्थळ. संकेतस्थळ मराठीच आहे. मग काय, संकेतस्थळ हा मराठीच आहे पूर्ण, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, इंग्रजी काय आहे मराठी त्याला पर्यायी शब्द. संकेतस्थळ. हा, एकाला पण येत नाही. पाठ करा म्हणून सांगितलेलं विसरलं सगळं, त्या दिवशी फक्त लक्षात राहते की नाही. बोला काय येणार सांगा संकेतस्थळाला. बरं पुढचे सांगा. तर मग हेच कसं, एकच कसं काय तुम्हाला आलं तेवढं. हा, दूरध्वनी म्हणजे दूरध्वनी. टीव्ही. टीव्ही. आणि दूरदर्शन म्हणजे दूरदर्शन म्हणजे टीव्ही आणि दूरध्वनी म्हणजे हा काय, दूरध्वनी म्हणजे काय, आकाशवाणी. आकाशवाणी. अरे तो ऑलरेडी म्हणजे मराठी. हा, इंग्लिश शब्द कधी पाठ करायची गाणी, हे पेपरला आल्यावर काय करणार मग. हा, कधी पाठांतर करायचं. भ्रमणध्वनी आहे मोबाईल, संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट लिहून ठेवा. दूरध्वनी म्हणजे टेलिफोन आणि आंतरजाल म्हणजे इंटरनेट. लिहा तिथं, संकेतस्थळ वेबसाईट. संकेतस्थळाला वेबसाईट. दूरध्वनीला टेलिफोन. दूरध्वनीसाठी टेलिफोन. भ्रमणध्वनी मोबाईल कळालाय ना, लिहिलाय का तिथं. भ्रमणध्वनी मोबाईल. झालं. बारावा प्रश्न वाचा काय दिलाय तो. सर्वत्र सारखी परिस्थिती असते. म्हणजे काय म्हणा असावी सर्वत्र सारखीच. मी ऑप्शन वाचून दाखवते. तिथे प्रौढ असते. हा सांगा. पळसाला पाणी 3च. हा, पळसाला पाणी 3च म्हणजे कुठेही गेलं तरी सगळीकडे परिस्थिती सारखी असते. हा, उगाच कारण सांगत बसायच नाही. इथं अभ्यास झाला नाही, तिथं झाला नाही, त्या शाळेत होतोय, त्या शाळेत होतोय, सगळीकडे परिस्थिती सारखीच असते. कुणाला नाव पाहिजे, कुणाला वेगळं काढायचं. हा, मग ते कळायला पाहिजे ना आपल्याला, म्हणून त्याला पळसाला पाणी 3. देश तसा वेश म्हणजे त्याचा अर्थ काय होतो सांगा. परिस्थितीनुसार वागणे. हा, जिथं जाईल तिथं परिस्थितीनुसार वागायचं. शहरात गेल्यावर तिथं म्हणायचं नाही आमच्या खेड्यात असं चालतंय, आम्ही ग्रामीण भागातले, आम्ही इथंच थांबणार तिथंच थांबणार असं म्हणत बसायचं का. हा, नाही तिथं योग्य ठिकाणी. इथं आता ग्रामीण भागात चला जाता जाता चुकत बसताय, तिथं करायचं का तसं. हा, बरोबर का. हा, मग देश तसा जिथं जाईल का नाही तिथं त्यांच्यात ऍडजस्ट व्हायला शिकायचं. तिथं जसं त्यांचं राहणे. आता तुम्ही सुट्टीला जाणार का नाही पाहुण्याच्या गावाला, मग म्हणत बसायचं का आमच्या घरी असं चालतंय. टीचर होय की, मग असं म्हणायचं असा का. एक माणूस टीचर म्हणजे तो असा थुंकलेला, त्याला ती उचलायला लावलेलं ती स्थिती. हा, मग असं आपल्याला कळायला पाहिजे का नाही सांगा. कुठं पण हे नाही करायचं. काय पाहुण्यांच्या गावाला गेल्यावर म्हणायचं नाही आमची मम्मी सकाळी उठून हे करते ते करते आणि मला पण पाहिजेच आहे, मला हेच नाश्त्याला पाहिजे तेच पाहिजे असं म्हणत बसायचं का. नाही, तिथं जसं असेल तसं त्यांच्याप्रमाणे राहायचं. म्हणजे त्याला काय म्हणायचं, देश तसा वेश. पुढचं सांगा आता. रोज मरे त्याला कोण रडे. रोज म्हणलं की त्याला कोण करेल. नाही, रोज मरे त्याला कोण रडे असं सांगतात. वय सारखी
सारखं सारखं दररोज तेच सांगायला लागलं तर कोण तुमचं ऐकून घेणार ना. अशा अर्थाने घ्यायचं. रोज मरे त्याला कोण रडे. कामापुरता मामा, गरजेपुरता हा म्हणजे गरजेपुरतं गरजेपुरता गोड यायचं बोलणारा. गोड, आणि परत काम संपलं की आपलं परत काही त्याची वाटणी. हा आपल्याला परत काम तसं. लागते तेवढं जायचं. हा तोपर्यंत गोड बोलायचं, परत काही गोड बोलायचं नाही. आलं का लक्षात? हो. हा म्हणजे ह्याचं आता काय असणार, पळसाला पाने तीनच, पळसाला पाने तीनच. घेतलंय का माझ्यासोबत आता? पुढचं बघा बरं, तोंडी सांगा आता. परवाच्या पण एकामध्ये झाला होता हा प्रश्न. गाईचे तसे कोकरू कोणाचे कोणाचे असते? मेंढीचे कोकरू हा, आणि टीचर हे जे हा कोणाचं? शेळीचे करडू हा शेळीचं करडू असते. मला सांगा हरणाचं काय येणार? पाडाचे पाडस किंवा शावक बर, आणि म्हैशीचे? रेडकू रेडकू. आणि मेंढीचे? मेंढीचे करडू मेंढीचं करडू आणि मेंढीचे कोकरू हा आता सांगितलं म्हटला का मेंढीचे कोकरू आणि शेळीचे करडू. हा. गाढवाचं काय असते? शिंगरू किंवा तट्टू हा, आणि घोड्याचं? घोड्याचं शिंगरू शिंगरू फक्त. आणि त्याच्यात तट नसतं. नाही, गाढवाचं तत्व असते, त्याला नाही म्हणायचं. कळालंय का हे? घ्या पटकन नोटान करून आता हे. तसे कोकरू कोणाचे तर मेंढीचे. झालं का? आता मला मी फक्त प्रश्न सांगते, तुम्ही मला सांगायचं यातलं चुकीची जोडी शोधायची. पहिला आहे बघा, बोका भाटे. लक्ष द्या, आता नाही घेऊन घेतलं तरी चालतंय, फक्त ऐकायचं. चला वया ठेवा झाकून, फक्त ऐकायचा. चुकीची जोडी शोधा. मी एकदाच अनाउन्स करणार, मी 2-3 वेळा वाचणार नाही. चुकीची जोडी शोधायचे. बोका भाटे, मोर, लांडोर, गाय, म्हैस आणि चौथा आहे उंट, सांडणी. ज्याला येतंय त्यांना हात वर करायचा. तीन हा, काय येणार सांगा कारण चुकीचं? त्याचं काही गाय आणि म्हैस आहे. हा, गाय आणि म्हैस दोन्ही पण स्त्रीलिंगी गाईचे आहेत वासरू ना. येतंय. अरे तिची तर गाय आणि म्हैस येतात. हा. म्हैस रेडा. रेड आहे. हा, म्हणून तो वेगळा निघणार. आता पुढचं सांगा मला. समानार्थी शब्द लिहायचा आहे का? जंगलला काय येणार बघा? कनक, तण, विपिन, झाड. विपिन छान, विपिन बरोबर आहे. पुढचं सांगा मला. पुढील पैकी कोणता जोड शब्द नाही? ऐका. एक आहे काम धंदा, दुसरा आहे हवामान, तिसरा आहे तिखट मीठ आणि चौथा आहे पालापाचोळा. जोड शब्द नाही. टीचर हवामान हवामान येणार पोरांनो. हवामान हा पूर्ण शब्द आहे रे. तिखट मीठ म्हटल्यावर हे जोड शब्द आला. फक्त ते आपलं म्हणतो नाही काय तिखट मीठ आहे का नाही तुझ्या काही घरी, म्हणजे ह्याचा अर्थ काय तिखट मीठ काय लागत नसतंय. मीठ हा नुसता जोड शब्द जोडलेला आहे बाळा त्याला. आता काम धंदा, तुला काही काम आहेत का नाही असं पण म्हणू शकतो. तुला काही काम धंदा आहे का नाही, म्हणजे धंदा हा त्याला जोडलाय रे. महत्वाचा शब्द कामच आहे. हा, तिखट मीठ. हवामान आहे की नाही दिदे, हवाला हवामानच म्हणायचं असतं का? बाहेर हवामान बघा आता कसं आहे, थंड वाटायला लागले बरोबर का? हा, दुपारी एकदम गरम होतंय, संध्याकाळचं थंड. तसं हवामान आला. मग हवा आणि मान काही कामाचा नाही का? सांग रे तिथे. मान हा कामाचा आहे का नाही? हा, मग आता लक्षात ठेवायचा. हवामान हा कामाचा येणार नाही. कोणता येणार? हवामान येणार नाही. हा, जोड शब्द नाही तो. पुढचं सांगा आता. बघा आता. पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना, या वाक्यात कोणतेही विरामचिन्ह राहिले आहे? म्हणजे काय द्यायला पण पाहिजे तिथं? तुला तर रस्त्याची भीती वाटते ना. हा. प्रश्नचिन्ह नाही, प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना? आपण असं प्रश्न विचारतो. टीचर अरे, वाटायला तुम्ही रस्त्याने आता, हा, तुम्हाला रस्त्याने चालला आणि मी तुम्हाला म्हणलं की काय रे तू एकटा जाणार होय, तुला रस्त्याची भीती वाटते नाही? मी तुला प्रश्न विचारला ना, उद्गार होते तेव्हा मी प्रश्न विचारला तुला. भीती वाटते ना, भीती वाटते ना असं विचारलं मी तुला. आलं का लक्षात? काय सांगते?
अजून सांगा मला राष्ट्रसंत कोणाला म्हणतात? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. छान, बरोबर आहे. तुकडोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. महाराज. हा. आता पुढचं सांगा. ऐका, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखायची. अयोग्य बरं का, योग्य नाही, अयोग्य. म्हणजे तुम्हाला 3 प्रश्न बरोबर पाठ, 3 पर्याय तुम्हाला बरोबर पाठ असले पाहिजेत, बरोबर का? सांगा. बोलका अबोल, दुसरा आहे स्वस्त महाग, तिसरा आहे सुंदर कुरूप आणि चौथा आहे खोल सपाट. खोल सपाट. पहिला. अयोग्य जोडी सांगितली. पहिला. विरुद्ध विचारले ना, विरुद्धार्थी सपाट. शब्दांची अयोग्य जोडी. खोल सपाट. पर्याय एक. खोल सपाट. काय येणार? बोलका बोल, तो विरुद्धच आहे की. टीचर खोल सपाट आहे ना? पर्याय एक. मग तोच आहे की बोलका बोल. हा, बोल का बोल. बोलका बोल पर्याय एक बरोबर आहे. नाही, तो योग्यच आहे बाळा. अयोग्य विचारले बोलका म्हणजे बोलणारा, अबोल म्हणजे म्हणजे न एकदम बोलणारा. शांत. हा, होय की, मग बरोबर आहे की तो. खोल अयोग्य विचारलाय. सपाट. टीचर पर्यंत विचार. खोल सपाट. खोल सपाट. हा, तो बरोबर खोल आहे. सपाट टीचर. खोल सपाट खोल चुकीचं सपाट. येणार, कारण खोलला वर वर असा उथळ यायला पाहिजे हा. ना. खोल खोल सपाट. सपाट आलंय म्हणजे तो वेगळा निघाला ग. खोल सपाट. अयोग्य विचारलंय बाळानं तुम्हाला. चला पुढचं सांगा मला. तापट स्वभावाचा अजय गावातील कोणत्याही मदतीला धावून जात नाही. अलंकारिक शब्द जमदग्नीचा कोणता? अवतार. तापट स्वभाव म्हणजे कसला हा, म्हणायचा? जमदग्नी. रागील. जमदग्नीचा अवतार. बर, मग आता ज्यानं सांगितलं त्यानं सांगायचं. घर कोंबडा कोणाला म्हणायचं? घरात बसून राहणार आहे ना? नाही ती घराबाहेर न पडणारा. बर, ताटाखालचे मांजर. नाही काय ती घरात तुझा. मग आहे की ताटाखालची मांजर आहे ना. हा, कुणाच्या तरी मेंद्यात आपण राहणं त्याला म्हणायचं असतं ताटाखालचं मांजर. नंदी बैल. होला हो म्हणणारा. हा, छान. होला हो म्हणणारा. हा, कुणी मी होय म्हणलं हे बरोबर आहे का, तुम्ही म्हणायचं होय बरोबर आहे. मी म्हणलं हे चुकीचं आहे, तुम्ही म्हणायचं चुकी, म्हणजे तुम्हाला नंदी बरोबर आहे का? मग असं म्हणून घ्यायचं कुणाचं नाही. हा, त्याच्यासाठी तुम्ही परफेक्ट असलं पाहिजे की नाही सांगा. तुम्हाला आलं तर मग तुम्ही माझ्या चुका काढू शकताय, आणि चुका काढणे इतपत तुम्ही हुशार व्हायचं, बरोबर काय? की मॅडम हे चुकीचं लिहिलंय असं म्हणायला तुम्हाला संधी मिळावी. इथपर्यंत तुम्ही अभ्यास करून मोठे व्हा, म्हणजे चुका काढता येईल. 32 सांगितलं. हा, 32 बघितलं का? हा, असं एवढं मोठं हुशार व्हायचं की बघा, म्हणजे माझ्यासाठी लक्षात नसलं तरी तुम्हाला आलं पाहिजे, बरोबर आहे का? चला, मला दुसरी प्रश्नपत्रिका कुठे आहे बघू. प्रश्नपत्रिका अजून कुठे आहे मराठीची? देते. सांगायचं पटपट उत्तर. नीट लावून तिला पॅडला नीट लावून ठेवा. नीट लावून ठेवा. नीट लावून ठेवा पॅडला. पॅडला नीट लावून ठेवा. बरोबर. चला पुढचं बघा आता. सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्याचा काळ कोणता? टीचर मी सांगू. टीचर हात वर कलर त्यांना विचारायची. कधी यायचं आपल्याला? टीचर विचारा कुणाला तरी. हा, सूर्य पूर्वेला उगवतो. हा, काळ कोणता? 7. हा, टीचर मी सांगा. टीचर मी सांगू आता. टीचर वर्तमान काळ. वर्तमान टीचर. हा, बरोबर, हात हा, वर करून कारण नाही सांग- नाही, कारण सांगायचं का ते आता? टीचर मी सांगू आता कारण कसं सूर्य रोज पूर्वेलाच उगवतो. अरे बाळा, हे सूर्य पूर्वेला उगवतो हे दररोज घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्या तुम्ही दररोज शाळेला जाता, हे दररोज घडणाऱ्या गोष्टी आहेत का नाही? मग दररोज नियमितपणे घडणाऱ्या गोष्टींसाठी दिदे मी काय तर सांगायला लागल्या. दररोज घडणाऱ्या नियमितपणे घडणाऱ्या गोष्टींसाठी वर्तमान काळ वापरला जातो. एक ऐक, सुविचारासाठी नेहमी खरे बोलावे कोणता काळ येणार? नेहमी खरे बोलावे. वर्तमान काळ. वर्तमान काळ. काय येणार? कारण की आपण रोजच नेहमी खरे बोलावे. सुविचार आहे हा. सुविचार एखाद्या म्हणी आणि नियमित घडणाऱ्या गोष्टी असल्या तर त्यांच्यासाठी कोणता काळ वापरला जातो? वर्तमान काळ. आलं का लक्षात? सुविचारांसाठी टीचर. हो, सूर्य पश्चिमेला मावळतो. सूर्य पश्चिमेला उगवतो. मावळतो सांगितलं. मावळतो काय? हा. वर्तमान काळ. हा, का बरं? कारण की तो नियमित आहे. नियमित तो पश्चिमेला उगवतो. मला पुढचं सांगा. मावळतो. पाणी 100 अंश सेल्सिअसला उकळते. उकळते.
कोणता काळ वर्तमान काळ. वर्तमान काळ. कारण ती काळ उकळतेच. घराच्या माहित नसलं तर ऐकून घ्यायचं बाळा. हा, पाणी हे 100 अंश सेल्सिअसला उकळतं. हा त्याचा म्हणजे उकळण्याचा जो पॉइंट आहे का, तो विकलनांक जो आहे तो 100 अंश सेल्सिअस असतो. हे आजही सत्य आहे, उद्याही सत्य आहे, कालही सत्य होतं. त्यामुळे त्रिकालबाधित असणाऱ्या गोष्टींना म्हणजे उद्या पण सत्य आहे, आज पण सत्य आहे, काल पण सत्य होतं. त्या सगळ्यांसाठी कोणता काळ वापरायचा? वर्तमान काळ. आलं का लक्षात? सूर्य पूर्वेला उगवतो हा कोणता येणार मग? सूर्य पूर्वेला उगवतो. वर्तमान काळ. हा, आलं का लक्षात? हो. आता पुढचा सांगा मला. पुढील पैकी वेगळा जोड शब्द कोणता आहे बघायचा. देवाण घेवाण, खरे खोटे, धावपळ, देव दानव, कोणतं येणार? देवाण घेवाण, खरे खोटे, टीचर काय होतं? वेगळा जोड शब्द. म्हणजे तुम्हाला 3 बरोबर कळाले पाहिजेत. कोणता येणार सांगा. म्हणजे तुमचे जोड शब्द पाठ नाही. टीचर हा पर्याय सांगा. समजलं टीचर सांगा. पर्याय तेवढं सांगा. पर्याय कशाला सांगा. पर्यायच की हे टीचर देवाण घेवाण, हा खरे खोटे, हा. धावपळ, देव दानव. टीचर धावपळ. वेगळा जोड शब्द का बरं? टीचर पहिला पर्याय. नाही, तुम्ही वाचून सांगायचं. नको असं थाप मारायचं नाहीत मला अगोदर. हा तुमच्यासाठी होमवर्क नाही. टीचर, तुम्ही पहिला चुकी सांग. पर्याय. मगाशी पण जोड शब्द आलं होतं तेव्हा पण तुम्हाला मी सांगितलं होतं. तर सारखं नाही सांगणार. टीचर पहिला. असं थापा नकोय. करेक्ट झालं पाहिजे. टीचर कर. मला पुढचं सांगा. आवडते मज मनापासून शाळा. या वाक्यात क्रियापद शब्द कोणता? आवडते माझ्या मनापासून शाळा. हा. आवडते. हा. का ते पण सांगायचं. आवडण्याची क्रिया आहे. क्रिया आहे. हा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद क्रियापद असे असे म्हणतात. म्हणतात. आवडते, खाणे पिणे, झोपणे, उठणे हे सगळं. बसणे. हा, आलं का लक्षात? हो. कंगाल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? काहीच नसलेला. काहीच नसलेला. बरं ऐका आता. पहिला ऑप्शन आहे पैसे नसलेले, दुसरा आहे भुकेलेले, तिसरा आहे उच्च वर्ग आणि चौथा आहे काहीच नसलेले. अज्ञानी. सांगा. पैसे नसले. छान. पैसे नसलेले. तिथं काही नसलेला. हा, पैसे नसलेले येणार. आलं का लक्षात? पुढचा सांगा आता. समूहदर्शक नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता? मी एकदाच ऑप्शन सांगणार. 1 आहे गंध, 2 आहे संघ, 3 आहे संच आणि 4 आहे पुंज. गंध. हा, संघ कुणाचा असणार सांगा. पुस्तकांचा. मुलांचा संघ. खेळाडूचा संघ. संघ. खरं येत असलं तर सांगायचं. मला नाही. हा, संच सांगतो. थांबा त्या एकेकाने सांगायचं. हा, पाठ्यपुस्तकांचा. बर. हा, आणि सांग. पुंज टीचर सांग. टीचरचा अजून एक प्रश्न पुस्तकांचा. विचारायचा. पाठ्यपुस्तकांचा. पाठ्यपुस्तकांचा. पाठ्यपुस्तक. पुंज. पुंज. तारकांचा पुंज. हा, तारकांचा किती पुंज. सांगितलं त्याला जाऊ देता मग मग आपण- त्यांच्या वेळी पण सांगणार होतं बघा सगळ्यांचं. सगळ्यांनी सांगायचं. पुढचं आता मी एक तुम्हाला म्हण सांगते काय. क्षी, द, ला, उ वर टिंब, रा, मा वर टिंब, टीचर मी सांगू. सा, ज. टीचर सांगू. हा. उंदराला मांजर साक्ष. हा, उंदराला मांजर साक्षी. हा, साक्षी आहे. साक्षी. उंदराला मांजर साक्षी आहे. आलं का लक्षात? कळाले का बाळा नव्हतं? हो. नक्की का? हो. आता उद्या येताना तुम्ही काय करून येणार सांगा. जोड शब्द. जोड शब्द सगळे आणि उद्देश आणि विधेय. जोड शब्द. करून उद्देश यायचे. आणि विधेय. हा, लिहून ठेवा तिथं. उद्देश विधेय. नंतर लिहिली पटकन बळा. उद्देश आणि विधेय. विधेय यावरील 20 प्रश्न. उद्देश विधेय आणि जोड शब्द. जोड शब्द आणि जोड शब्द. यावर प्रश्न कसा आले ते स्पष्टीकरण असेल लिहायचं. हा, लिहिणे असेल ह्या तिथं होमवर्क म्हणून आजची डेट टाका. 20 प्रश्न. हा, 20 प्रश्न. होय, 20 प्रश्न. उद्देश किती विधेय. तारीख कुठली? उद्देश विधेय. आज 20 आहे. किती आहे? 20. उद्देश विधेय आणि अजून काय बघायचं सांगितलं होतं. उद्देश विधेय आणि हा, जोड शब्द. जोड शब्द. जोड शब्द केले बस. आठवणीनं करून यायचं. आणि लिहून आणि
ती कसं आलं ते पण न्यायचं. स्पष्टीकरण पाहिजे ना हा. मग, नाहीतर तुम्ही गोल कुठला पण रंगवाल ना, मग कसं आम्ही कन्सिडर करणार सांग बरं. त्याच्यामुळे ते नाही लिहायचं. जमेल का काय?